हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत ते म्हणजे साडीच्या निर्या आपण कशाप्रकारे काढायच्या। एक नवीन ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। बघा, कधी कधी काय होतं ना की काही अशा साड्या असतात की ज्या खूप फुलतात किंवा कडक असतात। तर अशा साड्यांच्या ज्यावेळी निर्या आपण काढायला जातो त्यावेळी त्या व्यवस्थित अशा येत नाहीत। तर यासाठी सोपी अशी ट्रिक मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर ही साडी नेसण्यापूर्वी मी पहिल्यांदा सँडलचा वापर केलेला आहे, त्याच्यानंतर आता साडी नेसायला मी सुरुवात केली आहे। साडीचं जे पहिलं टोक आहे तिथे मी एक नॉट बांधलेली आहे आणि आता ज्यांना आपल्याला साडी जी आहे ती व्यवस्थित फोल्ड करता येत नाही त्यांच्यासाठी एक ट्रिक सांगते, ती म्हणजे थोडीशी आपल्याला वरती साडी जी आहे ती अशा प्रकारे फोल्ड करायची, म्हणजे जिथे आपला पेटीकोट येईल ना तिथपर्यंत फक्त आपल्याला फोल्ड करायची आहे साडी आणि बस आपल्याला टक करायची आहे। अशा प्रकारे जर का तुम्ही साडी टक केलात ना तर अगदी व्यवस्थितच येणार आहे। ज्यांना साडी टक करता येत नाही त्यांच्यासाठी ही महत्त्वाची ट्रिक आहे। तर त्या व्यवस्थित आपल्याला अशी ही साडी आहे ती टक करून घ्यायची आहे। एकदम प्लेन अशी साडी आपल्याला टक करून घ्यायची आहे। साडी टक करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला साडीचा पदर काढायचा असतो। आता ही जी साडी आहे ती मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेली आहे। ह्या साडीचा जो पदर आहे त्या पदराला टॅसल्स लागले आहेत, म्हणजे आपण मराठी आपल्या भाषेमध्ये बोलतो ते म्हणजे गोंडे आहेत लागलेले। त्याच्यामुळे ह्या काय होतं ना की ज्यावेळी आपण या साडीच्या ज्या प्लीट्स काढायला घेणार आहोत ना त्यावेळी आपल्याला एक प्रॉब्लेम निर्माण होणार आहे। तर त्याच्यासाठी पण एक छान अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। तर आधी आपण हा जो पदर आहे तो पहिल्यांदा पाठीमागून असा आपल्या डाव्या खांद्यावरती घेणार आहोत। तर पदराची उंची जी आहे ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा खाली आपला पदर जो आहे तो यायला पाहिजे, इतकी आपल्याला उंची घ्यायची आहे। आता ह्या पदराला टॅसल्स लागलेले असल्यामुळे ह्याचीही आपल्याला म्हणजे थोडंसं ध्यानात घेऊनच आपल्याला हा जो पदर आहे तो घ्यायचा आहे। म्हणजे जास्त खाली असा घेऊ नका, कारण की त्या ऑलरेडी त्या पदराला टॅसल्स आहेत, त्याच्यामुळे मी थोडासा फक्त वरती हा पदर जो आहे तो घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपला हा पदर कितपत घ्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता आपल्याला ह्या पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। तर प्लीट्स कशाप्रकारे काढायच्या हे आता मी तुम्हाला दाखवते। तर पहिल्यांदा मी तुम्हाला बोललेली आहे की ह्या पदराला टॅसल्स लागलेले आहेत। टॅसल्स असतात त्यावेळी आपल्याला ह्या पदराच्या प्लीट्स व्यवस्थित काढता येत नाही। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, की फक्त इथे आपल्याला पदराला एक फोल्ड करायचं आहे, फक्त फोल्ड करायचं आहे, बाकी काही करायची आपल्याला आवश्यकता नाही आहे। जशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलेलं आहे पदर फक्त फोल्ड करायचा, त्याप्रमाणे तुम्हाला पदर फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला प्लीट्स काढायला सुरुवात करायची आहे। आता प्लीट्स ज्या आहेत त्या मी डाव्या साईडने सुरुवात केलेली आहे। तर पहिली जी आपली प्लीट आहे ती मोठी काढायची आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण छोट्या छोट्या काढत जायचं आहे। मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजू शकतं। आता इथे मी ह्या प्लीट्स ज्या काढलेल्या आहेत तर पहिली जी प्लीट मी काढलेली आहे ती अगदी ह्या साडीची जेवढी बॉर्डर आहे ना त्या बॉर्डर इतकी काढलेली आहे। ज्यावेळी अशा प्रकारच्या बॉर्डर असतात ना साड्यांना, तर त्या बॉर्डर इतका आपण पहिली जी प्लीट घेतली ना तर त्या साड्या खूप सुंदर दिसतात, साडीचा पदरही खूप छान दिसतो। तर आता इथे आपल्याला प्लीट्स काढून झाल्यानंतर थोडंसं फक्त तो पदर जो आहे तो शेक करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एक एक जी प्लीट आहे ती आपल्याला सेट करून घ्यायची आहे। सेट म्हणजे काय, तर आपल्याला असं आपल्या हाताने फक्त प्रेस करत जायचं आहे किंवा दोन बोटांमध्ये ती जी प्लीट आहे ती घ्यायची आहे आणि फक्त प्रेस करत जायचं आहे, ज्याच्यामुळे त्या प्लीट्स आहेत ना त्या सगळ्या एका आपल्या जाग्यावरती सेट होणार आहेत। आता इथे हा जो पदराची जी बॉर्डर आहे ती लहान आहे, त्याच्यामुळे बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या बॉर्डरपेक्षा आणखी छोट्या छोट्या काढलेल्या आहेत, त्याच्यामुळे मध्ये जो स्पेस आहे तो त्यांना कमी भेटलेला आहे। त्याच्यामुळे काय होतं की ह्या प्लीट्स करताना थोडासा आपल्याला वेळ लागू शकतो। आता ह्या ज्या सगळ्या जो प्लीट्स आहेत त्या मी अशा हनवटीखाली आपल्या धरलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता मी या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या सेट करत जाणार आहे। आता समजा तुमच्या साडीचा जो पदर आहे तो समजा खूप कडक असेल तर त्याच्यासाठी पण खूप छान अशी मी ट्रिक आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। तर हा जो आता ही जी साडी आहे, ह्या ज्या साडीचा पदर आहे तो एवढा असा कडक नाही आहे, त्याच्यामुळे ती जी ट्रिक आहे ते मी इथे वापरलेली नाही आहे। पण समजा तुमच्या साडीचा पदर खूपच कडक आहे, व्यवस्थित येत नाही आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळी ट्रिक जी आहे ती सांगितलेली आहे। तर आधीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्कीच पाहून घ्या। आता इथे आपण जे काही फोल्ड केलेलं होतं टॅसलसाठी तर ते मी आधी व्यवस्थित सगळं करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता इथे जो आपला थोडासा पदर जो आहे, पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण सेट केलेल्या आहेत, त्याला फक्त मी फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर त्या राहिलेला जो पदर आहे त्या पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी सगळ्या अगदी सेट करून घेणार आहे।
इथे आपल्याला एक एक करून प्लीट जी आहे ती पहिल्यांदा आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या एकत्र करायच्या आहेत आणि परत एकदा आपल्याला प्रेस असं करून घ्यायचं आहे। आता ही जी साडी आहे ती बघा, काही ज्या प्लीट आहेत त्या आपल्या सरकल्याही जात आहेत, काही ज्या प्लीट्स आहेत सरकल्यामुळे त्या पदराच्या बाहेरही जाऊ शकतात। तर यासाठी आपल्याला त्या थोड्याशा परत एकदा ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत, कारण काही ज्या साड्या असतात ना त्यांचं जे कापड असतं ना ते स्लिपरी असतं आणि स्लिपरी असल्यामुळे काय होतं की ते जो पहिला जो प्लीट आपली असणार आहे ती काही ज्या प्लीट आहेत ना त्या थोड्याशा बाहेरही जाऊ शकतात। तर यासाठी आपल्याला त्या व्यवस्थित अशा सेट करता आल्या पाहिजेत। आता इथे आपला हा जो पहिला अर्धा जो पदर आहे तो आपला सेट झालेला आहे। तर आता इथे मी पदराला पिनअप करणार आहे। आता पिनअप करताना आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे पिनअप आपल्याला आडवा करायचा आहे। तर इथे पदराला आपण आडवा पिनअप केलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता बाकीचा जो पदर आहे तो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। तर याच्यासाठी आता मी हा जो पदर आहे ना तो पहिल्यांदा खांद्यावरती असं टाकून घेणार आहे। खांद्यावरती ठेवल्यामुळे आता आपण बाकीचा जो पदर आहे तो अगदी व्यवस्थितपणे सेट करू शकतो। तर तुम्हाला साडीचा जो पदर आहे त्याचे ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी व्यवस्थित काढता येत नसतील किंवा त्या जर सरकत असतील तर यासाठी तुम्हाला क्लिपचा वापर करायचा आहे। तुम्ही तुमच्या जर केसांसाठी जो क्लिप असतो आपला बनाना क्लिप असतो त्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा आपले जे साडी पिन असतात त्यांचा देखील वापर करू शकता। अगदी आपला कपडे वाळवण्यासाठीचा जो क्लिप असतो त्याचा पण वापर करा। कारण काय होतं ना की पिन आपण जर का असे वापर केला ना म्हणजे ज्या ज्या थोडं थोडं आपण प्लेट्स एकत्र केल्या त्या सेट झाल्या की त्याच्यानंतर लगेचच तुम्ही पिन वापरलात ना तर त्या ज्या प्लेट्स असतात त्या अजिबात हलत नाहीत आणि आपला वेळही तितकाच वाचतो। त्याचा जो पदर असतो तो समजा तुमचा फुलणारा असेल तर आपण पूर्ण असे व्यवस्थित क्लिप लावून घेतले ना की जो पदर असतो ना जो फुलणारा असेल तर तो पदर तेवढा फुलतही नाही। त्यासाठी क्लिपचा तुम्ही नक्कीच वापर करा। आता ही जी साडी आहे ती थोडी फुलणारी पण आहे आणि थोडी स्लिपरी पण आहे। त्याच्यामुळे काय होतं आहे ना की ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी सरकल्याही जात आहेत। त्याच्यासाठी मला थोडासा वेळ लागलेला आहे इथे, तर त्यामुळेच मी थोडासा व्हिडिओचा स्पीड जो आहे तो वाढवलेला आहे। आता इथे आपला हा जो पदर आहे तो रेडी झालेला आहे आणि पदराला मी पिनअपही केलेला आहे। पिनअप जो आहे तो खांद्याच्या थोडासा पाठीमागे आपल्याला करायचा आहे। आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे बघा, आता समोरून आता ह्या ज्या सगळ्या प्लीट्स आहेत त्या मी समोरून अगदी व्यवस्थितपणे केलेल्या आहेत। पण आता काय होणार आहे माहीत आहे का, आपली जी पहिली जी प्लीट आहे ना ती आपल्या एकदम गळ्याजवळ येणार आहे। तर ती प्लीट आपल्या एकदम गळ्याजवळ येऊ नये यासाठी मी तुम्हाला बऱ्याच अशा ट्रिक सांगितलेल्या आहेत। तर ते जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला जी ट्रिक योग्य वाटेल, जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही त्या ट्रिकचा वापर करू शकता। आता मला पटकन ही साडी नेसायची आहे, समजा माझ्याकडे वेळ नाही आहे, ते याच्यासाठी मी फक्त अगदी बॉबी पिनचा वापर करणार आहे। तर बॉबी पिन म्हणजे आपला जो केसांसाठी आपण जो बॉबी पिन वापरतो त्याचा इथे मी वापर करणार आहे। पण एक गोष्ट आणखी महत्त्वाची आहे, जे बॉबी पिन आपण वापरलेले असतात ते बघा कधी कधी ना ते बॉबी पिन एकदम सैल होऊन जातात। तर तशा प्रकारचं तुम्हाला इथे बॉबी पिनचा वापर करायचा नाही आहे। जो आपला नवीन असेल, ज्याचा आपण जास्त वापर केलेला नसेल असा जो बॉबी पिन असेल ना त्याचा वापर करा, कारण की तो जो बॉबी पिन असणार आहे ना तो अगदी व्यवस्थित अशा आपला जो आहे तो राहणार आहे। तर अशा इथे आपल्याला फक्त मी जिथे तुम्हाला दाखवलेलं आहे ना तिथेच फक्त आपल्याला तो जो बॉबी पिन आहे तो फक्त पहिल्या प्लीटलाच आपल्याला फक्त लावायचा आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्यांना आपल्याला पिनअप वगैरे करायची काहीच आवश्यकता नाही आहे, कारण की ही ज्या साडी आहे या ज्या साडीच्या प्लीट्स आहेत ना त्या अगदी जशा तशा राहत आहेत, म्हणजे त्यांना काही आपल्याला पिनअप करायची आवश्यकता लागणार नाही आहे। तर ज्यासाठी फक्त आपण इथे बॉबी पिनचाच वापर केलेला आहे। आता इथे आपल्याला कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। तर कमरेच्या इथल्या प्लीट्स काढण्यासाठी पहिल्यांदा आधी जो साडीचा जो काठ आहे तो मी आधी पहिल्यांदा खेचून घेतलेला आहे। खेचून घेतल्यानंतर आपल्याला आता इथे प्लीट्स काढून घ्यायचे आहेत। तर अशा एक आता मी प्लीट काढलेली आहे, दुसरी एक काढलेली आहे। तुम्ही इथे 2-3 ज्या प्लीट्स आहेत त्या काढू शकता। तर त्या 2-3 ज्या प्लीट्स आपण काढलेल्या आहेत ना ह्या प्लीट्सना आपल्याला आता पिनअप करायचं आहे। पिनअप आता करताना एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे काय, तर पिनअप आपल्याला तिरका करायचा आहे आणि जो पिनअप आपण करणार आहोत ना तो तिरका करायचाच आहे आणि तो शिवल्यासारखं करायचा आहे। जसं आपण शिलाई करतो ना त्याप्रमाणे आपल्याला इथे पिनअप हा करायचा आहे। हे आता का मी तुम्हाला सांगते माहिती आहे का, की आपण फक्त एकदाच असं पिनअप केलं ना तर तो ज्या प्लीट्स आहेत ना ते आपल्या सरकू शकतात
यासाठी आणि ती आपल्याला जो पिनअप आहे ना तो असा शिवल्यासारखं आपल्याला करायचा आहे। आता इथे एक महत्त्वाचा आजच्या व्हिडिओचा पॉईंट आहे, तो म्हणजे निऱ्या कशा काढायच्या किंवा ह्या आपण अशा प्रकारे नॉर्मली जर निऱ्या काढतो त्या निऱ्या मग व्यवस्थित येत नाही, साडी खूपच फुलणारी वगैरे असेल तर त्या साडीच्या निऱ्या काही आपल्याला व्यवस्थित येत नाही। यासाठी काय करायचं आहे, पहिले आपण आता ही निरी जी काढणार आहोत, आपण आता उजव्या साईडने सुरुवात केलेली आहे निरी काढण्यासाठी। पहिली जी आपण प्लीट काढलेली आहे ती जिथे आपण जे साडीच्या निऱ्या टक करतो तेवढ्या अंतराने आपल्याला पहिली जी प्लीट आहे ती काढायची आहे। आणि आता खालच्या साईडने आपल्याला बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला काढत जायचं आहे। जिथे साडीला फॉल लावलेला असतो ती खालची बाजू, त्या खालच्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला जसं आपण नॉर्मली जशा आपण साडीच्या प्लीट्स काढतो त्याप्रमाणे आपल्याला इथे प्लीट्स काढत जायचं आहे। आता या मी प्लीट्स काढलेल्या आहेत बघा, त्या प्लीट्स व्यवस्थित आपण प्रेस करून घेऊया आणि बस आपल्याला त्या आपल्या पायाच्या खाली आपल्याला सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या धरून राहायचं आहे, फक्त धरून राहायचं आहे। खूप सोपी ट्रिक आहे आणि एकदम छान ट्रिक आहे ही। आता आपण पायाच्या खाली धरून राहिलेलो आहोत। आता इथे आपण वरती ज्या प्लीट्स आहेत त्या काढत जायचं आहे। ऑलरेडी आपण खाली ज्या प्लीट्स आहेत त्या काढलेल्याच आहेत, फक्त ते आपल्याला घ्यायचे आहेत वरच्या साईडला। तर अशा एक एक करून जिथे आपली प्लीट आहेत तिथे आपल्याला फक्त ते काढत जायचे आहेत। बघा एकदम सोपी पद्धत आहे ही, म्हणजे खूपच तुमची साडी पसरत असेल आणि व्यवस्थित येतच नसेल, निऱ्या फुलत असेल तर यासाठी ही ट्रिक खूप छान आहे। बघा सगळ्या प्लीट्स अगदी आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत, काही आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही आहे। कधी कधी बघा साडीचा जो खालचा जो काठ असतो ना तो खूप कडक असतो, मग त्या प्लीट्स अगदी व्यवस्थित राहत नाहीत, पसरत राहतात, तर त्याच्यासाठी ही ट्रिक छानच आहे। आता इथे आपल्या साडीच्या ज्या निऱ्या आहेत सगळ्या अगदी व्यवस्थितपणे आपल्या आलेल्या आहेत। आता इथे आणखी एक सांगेन मी तुम्हाला ट्रिक, तर साडीच्या ज्यावेळी आपण प्लीट्स घेणार आहोत, या निऱ्या ज्यावेळी घेतो ना त्यावेळी एकावर एक अशा घ्यायच्या नाही आहेत आपल्याला, एका पाठोपाठ एक, म्हणजे थोड्या अशा अर्ध्या अर्ध्या इंचावरती तुम्हाला इथे ह्या ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। मी तुम्हाला जवळून पण दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समजू शकेल। आता आपल्या निऱ्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत, थोडासा साडीचा जो कमरेच्या इथला जो भाग होता ना तो मी सोडलेला आहे आणि बाकी ज्या निऱ्या आहेत त्या मी टक करून घेतलेल्या आहेत। आता जो आपल्या कमरेच्या इथला जो साडीचा जो भाग होता तो मी आता सोडलेला होता, तर तो जो साडीचा भाग सोडलेला आहे तो मी आतल्या साईडने असा खेचून घेऊन तो फक्त गोल असा गुंडाळून घेणार आहे आणि टक करणार आहे। ही नॉर्मली बरेच जणी ही पद्धत वापरत असतील, त्याच्यामुळे यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं नाही आहे, कारण की आणखी बरेच असे व्हिडिओज आहेत, त्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये ही मी पद्धत दाखवलेली आहे, त्याच्यामुळे आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं नाही आहे। तर हा बघा, आता हा भाग मी फक्त खेचून घेतला आहे, रोल केला आणि टक करून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपली ही जी साडी आहे ती नेसून झालेली आहे। आता फक्त आपल्याला ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या प्लीट समजा साडी नेसताना आजूबाजूला झाल्या असतील तर त्या फक्त सेट करायच्या आहेत। कमरेच्या इथल्या प्लीट्स असो किंवा आपला जो पदर आहे पदराच्या समोरच्या ज्या प्लीट्स असतात त्या फक्त आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या ज्या निऱ्या आहेत त्या फक्त आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपण अगदी परफेक्ट अशी ही जी साडी आहे ती नेसलेली आहे। तर तुमच्या पण साडीच्या निऱ्या समजा फुलत असतील, खूप पसरत असतील, तुम्हाला नीट निऱ्या काढता येत नसतील, तर आजची ही जी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे ती नक्कीच ही ट्रिक तुम्ही वापरून पहा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये व्हिडिओला नक्की शेअर करा। आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा। बाय बाय।